याच्यानंतर एक भजन आणि एक पाळणं होईल. आपण भगवंताला एकतेने जयघोष करू. भगवान महान त्यागी बाबा गुरुदेव की जय. परमात्मा जेव्हा बाबा जुमदेवजी आणि वाराणसीला त्या टिमकीला त्या वारीला त्या मौजाला नेत असतात तेव्हा बाबा जुमदेवजी मातेला कोणत्या स्वरूपात नेत असतात त्यावरती हे गीत दर्शवले आहे. बरोबर दादा काय म्हणते? हो आई वाराणसीला हो आई वाराणसीला दादा घेऊन जोडीत हो आई वाराणसीला अव घेऊन जोडीत अहो बाई गजुंज बसराव रथाच्या गाडीत अहो बाई गजुंज बसराव रथाच्या गाडीत आई वाराणसीला घेऊन जोडीत आई वाराणसीला घेऊन जोडीत बाई गजुंज बसराव रथाच्या गाडीत बाई गजुंज बसराव रथाच्या गाडीत आई वाराणसीला बसलाव रथाच्या गाडीत ओ बाई गजुंड बसलाव रथाच्या गाडीत आई वाराणसीला घेऊन जोडीत आई वाराणसीला घेऊन जोडीत बाई गजुंड बसलाव रथाच्या गाडीत बाई गजुंड घेऊन रथाच्या गाडीत
आई वाराणसीला त्या रथामध्ये नेत असतात तेव्हा त्या रथाला पांढऱ्या रंगाचे बारू असतात. काय असतात? हो पांढऱ्या रंगाचे बारू त्या रथाला झुकले तसरू. 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 जेव्हा आई वाराणसी बाबा जुमदेवजी सोबत त्या रथात जात असते तेव्हा त्या आईना गुलाबी रंगाची साडी घातली असते. काय असते? गुलाबी रंगाची साडी. म्हणून काय म्हणते दादा? हो आई दिसते हो आई दिसते त्या गुलाबी साडीत. आई दिसते त्या गुलाबी साडीत. बाई गजुमदेव बसलावर रथाच्या गाडीत. अहो बाई गजुमदेव बसलावर रथाच्या गाडीत. आई वाराणसीला घेऊन जोडीत. आई वाराणसीला घेऊन जोडीत. हे बाई गजुमदेव बसलावर रथाच्या गाडीत. आईला गजुमदेव घेऊन रथाच्या गाडीत. आईला घेऊन जात असतात ते कोणती नगरी असते? मौदा नगरी, टिमकी नगरी आणि मोहाळी नगरी. मग कामध्ये दादा काय म्हणते? त्या मौदा नगरीत आला बाबाचा तोरत. 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 आणि बाबाचा रथ कोठी गेला? त्या मानव मंदिरात गेला. कोटच्या दादा? निमकीच्या, मौद्याच्या आणि त्या मोहाळीच्या. कारण प्रत्येक ठिकाणी भगवंत आपला एकच आहे. ते टिमकी असो, मौदा असो वा वारी असो, कोणताही असो भगवंत एकच आहे. बाबा जुमदेवजी एकच आणि बाबा हनुमानजी एकच. म्हणून काय म्हणते दादा? हो त्या मौदा नगरीत आला बाबाचा तोरत. त्या मौदा नगरीत आला बाबाचा तोरत. रथ आला हो रथ आला व त्या मानव मंदिरात. रथ आला व त्या मानव मंदिरात. मग बघा काय म्हणते दादा? अव बाई गजुमदेव बसलाव रथाच्या गाडीत. अव बाई गजुमदेव बसलाव रथाच्या गाडीत. आई वाराणसीला घेऊन जोडीत. आई वाराणसीला घेऊन जोडीत. आई गजुमदेव बसलाव रथाच्या गाडीत. आई गजुमदेव बसलाव रथाच्या गाडीत. आई वाराणसीला घेऊन जोडीत. आई वाराणसीला घेऊन जोडीत. अग बाई गजुमदेव बसलावर रथाच्या गाडीत. अव बाई ग बाबा बसलावर रथाच्या गाडीत. आई वाराणसीला घेऊन जोडीत. आई वाराणसीला घेऊन जोडीत. आई गजुमदेव बसलावर रथाच्या गाडीत. आई गजुमदेव बसलावर रथाच्या गाडीत. बघा जेव्हा बाबा जुमदेवजी त्या मौदा नगरीत त्या टिमकी नगरीत रथातून खाली उतरतात. रथातून काय करतात? खाली उतरतात. तेव्हा लाखो शौक उपस्थित असतात आणि काय करतात? भगवान बाबांना नमस्कार करतात. कारण नमस्कार ही आपल्या मार्गाची काय आहे? ओळख आहे. नमस्कार ही आपल्या मार्गाची ओळख आहे. म्हणून ते सर्व शौक बांधव
बाबा जोगदेवजींना नमस्कार करतात म्हणून काय मध्ये राहिलं त्या मौदा नगरीवर बाबा खाली उतरल्यावर त्या मौदा नगरीवर बाबा खाली उतरल्यावर त्या तिमकी नगरीवर बाबा खाली उतरल्यावर बाबा खाली उतरल्यावर त्या मोहारी नगरीवर बाबा खाली उतरल्यावर त्या मोहारी नगरीवर बाबा खाली उतरल्यावर लाखो सेवक येते सत्याच्या मार्गानं लाखो सेवक येते सत्याच्या मार्गानं अव बाई गंज बसलाव रथाच्या गाडीत अग बाई व बाबा बसलाव रथाच्या गाडीत आई वाराला तिला घेऊन जोडीता आई वाराला तिला घेऊन जोडीता आई गंज बसलाव रथाच्या गाडीत आई गंज बसलाव रथाच्या गाडीत आई वाराला तिला घेऊन जोडीत आई वाराला घेऊन जोडीत जय हो बाई मंजूर बसलाव रथाच्या गाडीत अग बाई ग बाबा बसलाव रथाच्या गाडीत आई वाराला तिला घेऊन जोडीत आई वाराला तिला घेऊन जोडीत आई मंजूर बसलाव रथाच्या गाडीत आईला दुःख बसलाव रथाच्या गाडीत जय हो दादा याच्या नंतर एक पाळणा होईल आणि आमच्या कार्यक्रमाची समाप्ती होईल आपण भगवंताला जयघोष करू भगवान बाबा